सो हॅलो गाईज, वेलकम टू द स्टडी चॅनल. 17 तासाची जर्नी. सो गाईज, आता आम्ही ट्रिप. तीन नदींचं शिव कैलाश के वासी धोणी धारो. सो गाईज, आता आपण आलोय सोमनाथ. सो हॅलो गाईज, वेलकम टू द स्टडी चॅनल. सो आज आपण सोमनाथ दर्शन आणि द्वारका दर्शन करणार आहोत. सो गाईज, फर्स्ट आपण सोमनाथ दर्शन करणार. सोमनाथ दर्शन करण्यासाठी आपल्याला वेरावळला जायला लागतं. तर चला, वेरावळला जायला तुम्हाला तुमच्या जवळील जंक्शन मधून तुम्ही तिकीट काढू शकता. ट्रेन नंबर तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे, पाहू शकता. तर आम्ही आमच्या S4 या डब्याकडे आलेलो आहोत. सो गाईज, चला आपण आपल्या जर्नीला सुरू करूया. हर हर महादेव. 17 तासाची जर्नी करून आम्ही वेरावळला पोहोचलेलो आहोत. सो गाईज, आता आम्ही ट्रेनमधून खाली उतरलेलो आहोत. हे पहा वेरावळ स्टेशन. वेरावळ स्टेशनवरून सोमनाथ मंदिराकडे जायला 150 किंवा 200 रुपये घेतात. हे पहा, आम्ही सोमनाथ मंदिराकडे आलेलो आहोत. सोमनाथ मंदिराकडे राहण्यासाठी तुम्हाला धर्मशाला किंवा हॉटेल मिळेल. सो गाईज, आता आम्ही रेडी झालोय. हे बघा. सो गाईज, आता आम्ही दर्शनाला चाललोय. हे बघा, रेडी झालोय. हॉटेल्स. सो आता आम्ही महादेवच्या स्वाक्षरीचे तिलक लावत आहोत. सो गाईज, आता मी जुन्या मंदिरात आले. सोमनाथच्या हा जुना मंदिर आहे, हे बघा. आणि इथून गेल्यावर नवीन मंदिर आहे, तिथं जायचं आहे पण आपल्याला दर्शन करायला. जुन्या सोमनाथ मंदिराची स्थापना कशी झाली? इसवी सन 1703 मध्ये श्री सोमनाथ मंदिर विध्वंस झाल्यानंतर इसवी सन 1783 मध्ये मालवा प्रदेशातील महाराणी पुण्यश्लोका मातोश्री अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराची स्थापना केली. आमचं दर्शन झालेलं आहे जुन्या मंदिराचं, जुन्या सोमनाथ मंदिराचं आहे बघा. आम्ही आलो वरतून दर्शन करून. मला इथं सर्व प्रकारचं म्हणजे मंदिराचं आहे बघा. असं गरमी खूप आहे. हर हर महादेव. आता मी नवीन सोमनाथ मंदिरची जिथून एंट्री होते ना, आता मी तिथं आलोय. इथं इलेक्ट्रॉनिक आयटम जमा करतात. इथं जमा करतात या साईडला. तर चला, आता आपले मोबाईल जमा करून दर्शन घेऊन येऊ. चला. बघा, गर्दी पण खूप आहे. चला, आता दर्शन घेऊन येतो आम्ही. बाय. सो गाईज, आमचं दर्शन झालेलं आहे आणि हे पहा सोमनाथ मंदिर. सो गाइस, आता आम्ही चाललोय सोमनाथ दर्शनला. तर चला. मंदिर और इस मंदिर के पीछे है भगवान परशुराम जी की तपोवन. ही बस है.
सोमनाथ ट्रस्ट म्हणून ही आपले सर्व जागा फिरवते. हे फक्त 30 रुपये घेते सीट आणि फक्त फिरायला मंदिराचे दर्शन घेण्यासाठी फक्त 15 मिनिट देते. त्यात ते दर्शन घेण्यासाठी फटाफट काय करायला लागते आणि ते लवकर बसवतात. तर आपण आता दर्शन घेऊ. सो गाईस हा परशुरामाचं मंदिर आहे. आम्ही आता दर्शन घेऊ. फटाफट दर्शन घ्यायचं आपल्याला. हे बघा मंदिर. जय श्रीराम. हनुमान दादा, गणपती बाप्पा मोरया. हे बघा जय श्रीराम. सो गाईस हे बघा श्री परशुरामाचं मंदिर. गाईस आता आमचं दर्शन झालंय. आता मी चाललो दुसऱ्या ठिकाणी. तर चला हे बघा आता पहिला फोटो काढतो थोडे. बस थांबली. चला या. सो गाईस आता आम्ही दुसरा प्लेस म्हणजे श्री गोलोकधाम तीर्थ येथे आलेलो आहोत. इथं श्री गीता मंदिर, श्री लक्ष्मीनारायण मंदिर, श्री कृष्णचरण पादुका, श्री बल्लवदेवजी गुफा, श्री गोलोक घाट आणि श्री काशी विश्वनाथ मंदिर, श्री महापूजा बैठकांची, श्री भीमनाथ मंदिर. हे बघा लिहिलं इथं सर्व. आता मी इथे दर्शन घेऊ मग तुम्हाला दाखवू. चला. हा गीता मंदिर. सर्व इथं गीताजी कोरले येते बघा सर्व. हे बघा आपले काना. राधे 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 राधे. इथं कोरलेले सर्व गीता. इफा बलदेवजीची गुफा. सो गाईज हे पहा भीमनाथ महादेव मंदिर. हां मम्मीला नाही दिसली. भगवान श्री कृष्ण जी को जरा नाम के शिकारी के बाण के प्रहार बाद पवित्र हिरण नदी के शांत किनारे से देह के साथ गोलोकधाम की ओर प्रस्थान किया था. यह अंतिम प्राचीन ऐतिहासिक तीर्थ है. महाभारत, श्री भगवत गीता एवं विष्णु पुराण में भी स्थल का उल्लेख किया गया है. सुनिए, ये हमारी यात्रा का तीसरा दर्शन है और इस जगह का नाम है त्रिवेणी संगम. सो गाइस आम्ही त्रिवेणी संगमला आलेलो आहोत. बघा इथं. सो इथं ना 3 नदींचा संगम होते बघा. हिरणा, कपिला आणि सरस्वती 3 नदींचा संगम होते. तर चला पण ते बघायला जातो. तिथे पण आहे ना त्रिवेणी संगम, त्रिवेणी घाट. खाली पाय टाकायचे आणि हे करायचं. सो गाईज आता आम्ही शारदापेठला आलोय. बघा आपली शारदापेठ सोमनाथ. हे बघा फोटो पण काढतो.
चला आता दर्शन घेऊया. सो गाइस हे पहा 12 ज्योतिर्लिंग. हर हर महादेव. काम पण चालू आहे. एवढी छोटी गुफा होती ती निघत नव्हते. किती छोटी गुफा होती. सो गाइस आता आमचं हे पण दर्शन झालंय. चला आता पुढे पहिला नाश्ता बिष्टा बघतो. चला. सो गाइस हे पहा शशीभूषण महादेव मंदिर. हा 500 वर्षापूर्वीचा मंदिर आहे. एकदम. सो गाइस आता आम्ही या मंदिरात आलोत ना. या मंदिरात ना दक्षिण मुखवाला गणपती आहे. व्हिडिओ करायला आलो नाही तर काढू नाही शकत. तो गणपती आहे ना स्वयंभू म्हणजे स्वयंप्रकट झालेला आहे. तर चला बघूया. आता आमचं इथलं पण दर्शन झालंय. आता आम्ही चाललोय बाणगंगा बघायला. तर चला. मी बाणगंगावर आलेलो होते बघा. अच्छा सुनिए, हमारी बस के पीछे जो मंदिर है ये हमारी यात्रा का आखिरी दर्शन है और इस जगह का नाम बालूका तीर्थ है. यहाँ पर मंदिर के अंदर में पीपल का पेड़ है, उसके नीचे भगवान श्री कृष्ण बैठे हैं. इसी जगह पर उनको पाँव में तीर लगा है. जिस बहल्य ने तीर मारा है वो यहाँ श्री कृष्ण भगवान के चरणों में माफ़ी मांगने के लिए आया है. कहा जाता है श्री कृष्ण भगवान ने उसको माफ़ किया. सो गाइस आता आपण बालिका तीर्थला आलोय. सो हा बालिका तीर्थ. चला. भैया सो गाईज आता आम्ही तिथून एक्सप्लोर करून डायरेक्ट हॉटेलला आलो. हे पहा. सो गाईज आपण जाणार आता बीचला. तर चला. हॅलो गाईज हे पहा बीचकडे जाण्याचा गेट. चला. मधून प्रवेश करायला तिकीट काढायला लागतंय बघा. तिकीट काढलेलं आहे बघा. 20 रुपये 5-5 रुपये तिकीट दिखाओ. तिकीट दाखवायला लागतं. सो गाईज आता आपण आलेलो आहोत. हे बघा. सो गाईज आता आपण मंदिराच्या पाठी चाललोय. हे बघा समोरच मंदिर आहे. जर लवकर गेलं तर चांगलं होईल. व्ह्यूवर आपल्याला फोटो काढायला भेटेल. चलो. शिव कैलाशों के वासी धौनी धारों के राजा शंकर
संकट हरना ओ भोले बाबा शंकर। सो गाईज आता आपण आलोय सोमनाथ मंदिराच्या पाठीमागच्या साईडला इथं असं सेन आहे एकदम भारीवालं. तर हे बघा मंदिर, आणि हा जो तुम्हाला स्तंभ दिसतो ना तो आपल्या व्हिडिओत पण आम्ही पहिलाच सांगितलेला आहे, शॉर्ट व्हिडिओ आमच्या यूट्यूब चॅनलवर जाऊन तुम्ही पाहू शकता. या स्तंभचं म्हणजे आता कसं आहे माहिती आहे की या स्तंभपासून जर आपण इथून सरळ लाईन केली ना इथून तर कुठला पण असं गाय नाही आहे. सो गाईज हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण गंगेश्वर महादेव टेम्पलमध्ये जाणार आहोत अँड देवदर्शन पण करणार आहोत. सो थँक्स फॉर वॉचिंग.